हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? कोणते कोणते तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या युनिट मधले, कोणत्या सर्चिंग आणि सॉर्टिंग युनिट नंबर 2 मधले कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि ते एक्झाम मध्ये किती मार्काला येऊ शकतात तुमच्या 70 मार्क्सच्या किंवा येणाऱ्या उद्याच्या युनिट टेस्टला, तुमच्या युनिट टेस्टला सुद्धा 30 मार्क्सच्या युनिट टेस्टला सुद्धा हे क्वेश्चन्स किती मार्कासाठी येऊ शकतात, किती ह्याच्यासाठी येऊ शकतात आणि कसे येऊ शकतात, त्यांचा टाईप कसा राहतोय, त्यांचा पॅटर्न कसा येऊ शकते या क्वेश्चन्सचा. तर ते तुम्हाला सर्व गोष्टी आज मी सांगून टाकणार आहे. तर आधी तुम्ही आपले युनिट कड लक्ष द्या. हा युनिट कड, या युनिट मध्ये काय काय घेतलं आहे एमएसबीटीच्या सिलेबस नुसार. या युनिटचा सिलेबस काय होता? टोटल 12 मार्काला फायनल एक्झाम मध्ये हा क्वेश्चन, हा युनिट येणार होता. तर याच्यामध्ये आपल्याला सर्चिंग बघायचं होतं आणि सॉर्टिंग बघायचं होतं. सर्चिंग मध्ये दोन टेक्निक्स बघितले आपण, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. आणि सॉर्टिंग मध्ये टोटल 5 टेक्निक्स बघितल्या: मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट आणि तुमचा बबल सॉर्ट. हे टोटल सर्व कन्सेप्ट आपण घेतलेले आहेत. आतापर्यंतचे टोटल आपले कमीत कमी 16-17 लेक्चर तरी झाले असतील या युनिट वरती. किती झालेत की माहित नाही, पण हा युनिट पूर्ण आपण एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ह्या नोट्स जर तुम्हाला बाय करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. त्या लिंक मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबर वरती तुम्ही मला मेसेज करा. या नोट्स मी आता ऑफिशियल करून टाकतो. या नोट्सच्या शेवटी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे काही आहेत, 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात तुमच्या एक्झामला आणि 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात या युनिट मधले, बरं का, पर्टिक्युलरली या युनिट मधलेच प्रिव्हियस इयरला कोणते कोणते आलेले आहेत आणि हे येऊ शकतात, यांचे चान्सेस आहेत आणि कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात हे सुद्धा सांगणार आहे आज. मित्रांनो, याच्या थ्रू काय होईल? तुम्ही म्हणता सर तुम्ही क्वेश्चन सांगता, पण आम्हाला याच्या थ्रू काय फायदा होईल? मित्रांनो, जर तुम्हाला माहितीच नसेल तुम्हाला कोणतं युद्ध लढायचं, तर तुम्ही ते युद्ध लढू शकता का? जर तुम्हाला माहितीच नसेल, जर तुम्हाला काय करायचे तिथे जाऊन, कसे क्वेश्चन्स तुम्हाला फेस करायचे आहेत, एकदम अचानक तुम्हाला जर ते क्वेश्चन्स अंगावरती पडतील, तर ते तुम्हाला मग तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की आपण आधी जर याची प्रॅक्टिस केली असती तर खूप चांगलं झालं असतं. मित्रांनो, म्हणून तर तुम्हाला हे क्वेश्चन्स आधी मी इम्पॉर्टंट जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. कशा कशा प्रकारे क्वेश्चन्स पडू शकतात हे सांगितलेलं आहे. तर चला तर आता बघूया कसे तुमचे प्री बोर्ड्स असतात. आता तुम्ही 10th मध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्या आधी तुम्ही सराव परीक्षा तुमच्या असतात 10thच्या आधी, प्री बोर्ड्स ज्यांना की आपण म्हणू शकतो. तर ते त्याच्या आधी तुम्ही 10th बोर्डच्या एक्झामच्या आधी तुम्ही कितीतरी पेपर तुम्ही असे सॉल्व्ह करून टाकतात. तसेच तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत मनाने तुमच्या, बरं का. जर तुम्ही युनिट हा पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन्स मनाने यायलाच पाहिजेत. 2 मार्कासाठी कोणते कोणते क्वेश्चन्स येतात? डिफाईन सर्चिंग येतो. सर्चिंग म्हणजे काय हे डिफाईन करा. व्हॉट आर द टाईप ऑफ सर्चिंग? मित्रांनो, आता तुम्ही म्हणता याचे क्वेश्चन्सचे आन्सर्स आम्हाला कुठं भेटतील? याच पीडीएफ मध्ये. मित्रांनो, ही जी पीडीएफ आहे, तुम्ही जर याला स्क्रोल करीत गेला, ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. त्या लिंक मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, सर मला या नोट्स बाय करायच्या आहेत. या नोट्स परचेस करावं लागतील तुम्हाला. 29 रुपीजला या नोट्स राहणार आहेत या युनिटच्या. समजत आहे? आता त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही म्हणता, त्या क्वेश्चनचे आन्सर कुठे? काय होतं? सर्चिंग आणि त्याचे टाइप्स. हे पहा, इथं ह्याचं आन्सर आहे. डिफाईन सर्चिंग अँड गिव्हन इट्स टाइप्स. हे ऍज इट इज तुमचं 2 मार्काचं एवढं आन्सर आहे मित्रांनो तुमचं. काय सर्चिंग म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग डाटा एलिमेंट इन अ गिव्हन डेटा स्ट्रक्चर इज नोन ॲज सर्चिंग. हे तुमचं त्याचं आन्सर राहील आणि हे तुमचे त्याचं टाइप्स राहील. याला हे टोटली तुमचं 2 मार्कासाठीचं क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठीचं हे क्वेश्चन आहे आणि हे 2 मार्कासाठीचं आहे क्वेश्चन. समजलं? असं सॉर्टिंगसाठी डिफाईन सॉर्टिंग बी येते. सॉर्टिंगचे टाइप्स हे झाले. सॉर्टिंगचे टाइप्स आणि सॉर्टिंगच्या टेक्निक्स आणि टाइप मध्ये गोळ करू नका. सॉर्टिंगच्या टेक्निक्स वेगळ्या आणि टाइप्स वेगळे. सॉर्टिंगचे टाइप्स कोणते कोणते? इंटरनल सॉर्ट आणि एक्सटर्नल सॉर्ट. हे त्याचे कॅटेगरीज झाले, त्याचे टाइप झाले. आणि त्याच्या टेक्निक्स कोणते कोणते? बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट. या त्याच्या टेक्निक्स आहेत, सॉर्टिंगच्या टेक्निक्स, बरं का. समजत आहे? मग याच्यामध्ये दोन्हीमध्ये कन्फ्युजन होणार. हे तुमचे 2-2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतात या युनिट मधून. हे पहा, सर्चिंग आणि सॉर्टिंग यांचे टर्म्स डिफाईन करायला सांगितलेत. म्हणजे सॉर्टिंग म्हणजे काय आणि सर्चिंग म्हणजे काय, यांचे टर्म म्हणजे थोडक्यात यांची डेफिनेशन लिहायची तुम्हाला. लिस्ट एनी 4 सॉर्टिंग टेक्निक्स. कोणतेही 4 सॉर्टिंग टेक्निक्स तुम्हाला लिस्ट करायचे आहेत. कोणते कोणते लिस्ट करणार तुम्ही? इन्सर्शन, क्विक, मर्ज
टोटल 5 आहेत ना, त्यापैकी कोणतेही 4 करा. 5ला 5 केल्या तर तुम्हाला काय होणार आहे का? नाही. बल्कि एखादी चुकली तुमची. समजा क्विक सॉर्ट तुमची चुकली तर मर्ज सॉर्ट तुमची कामी येईल. म्हणून 5ला 5 लिहा. कोणती बबल, क्विक्स, इन्सर्शन, सिलेक्शन, मर्ज. 5ला 5 तुम्ही लिहित चला. 2 मार्कासाठी हा एक क्वेश्चन आहे. टोटल हे 5ला 5 क्वेश्चन तुमचे 2-2 मार्कालाच येणार. डिफाईन सर्चिंग डिफाईन करायची आपल्याला, तेच क्वेश्चन आहे पहा. डिफाईन सर्चिंग आणि स्टेट इट्स 2 मेथड ऑफ सर्चिंग. कोणते 2 मेथड आहेत? सर्चिंगचे कोणते 2 मेथड आहेत? एक लिनियर सर्च आणि तुमचं बायनरी सर्च. लिनियर सर्च करतो आपण. बायनरी सर्च मध्ये लिस्टला 2 भाग मध्ये डिवाइड करून मिड सोबत कम्पेअर करून, नाही, लिस्टला 2 ह्याच्यात हे करून मिड सोबत कम्पेअर करून आपण त्यांना फाइंड करतो. माहिती ना आपल्याला. ते लेक्चर्स जर बघितले नसतील तर ते बघून घ्या. ह्यांच्या सर्व गोष्टीचे लेक्चर्स तुम्हाला प्रेझेंट आहेत. कुठं लेक्चर्स प्रेझेंट आहेत? आपल्या पीजी डिप्लोमा अकॅडमी. युट्यूबवरती सर्च करा पीजी डिप्लोमा अकॅडमी. मग तुम्हाला तिथं प्लेलिस्ट येऊन जाईल. कशाची? तुम्हाला DSU ची प्लेलिस्ट येऊन जाईल. आणि C++चंही सेकंड युनिट लवकरात लवकर संपून जाईल. C++ ची सुद्धा प्लेलिस्ट आपली तिथे अवेलेबल आहे या 3rd सेमिस्टरची. स्टेट एनी 2 डिफरंट बिटवीन लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. पहा, लिनियर सर्च अँड बायनरी सर्चचा 2 मार्काला क्वेश्चन कसा आलेला आहे? फक्त 2 पॉईंट लिहायचे. स्टेट एनी 2 डिफरन्स बिटवीन, कोणतेही 2 डिफरन्स आपल्याला लिहायचे आहेत. मग डिफरन्स मध्ये मी तुम्हाला हा डिफरन्स दिलेला आहे. मी तुम्हाला लिनियर सर्च आणि बायनरी सर्चचा याच PDF मध्ये डिफरन्स दिलेला आहे. किती पॉईंट दिलेले आहेत? मी 9 पॉईंट दिलेले आहेत. टोटली तुमचे 9 पॉईंट दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 पॉईंट तुम्हाला लिहायचे 2 मार्कासाठी. आणि जर 4 मार्काला क्वेश्चन आला तर टोटली 9 पॉईंट लिहायचे. 8-9 पॉईंट लिहायचे. हे पहा, 4 मार्काला कसं क्वेश्चन येते याच्यावरच डिफरन्स बिटवीन लिनियर बायनरी सर्च आणि लिनियर सर्च असा तुम्हाला क्वेश्चन येऊन जाईल. मग यामध्ये तुम्हाला टोटली 8ला 8 किंवा 9 पॉईंट लिहायचे. यामध्ये स्पेशली 2 पॉईंटच लिहायचे, कारण की 2च मार्कासाठी आहे. आणि क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे की एनी 2 पॉईंट लिहा, म्हणजे 2 पॉईंट लिहायचे. एखादा पॉईंट आगाव लिहिलं तरी चालते, कारण की मार्क जरी समजा एक पहिला पॉईंट तुमचा चुकीचा निघाला आणि दुसरा पॉईंट तुमचा बरोबर निघाला तर तिसरा पॉईंट जर तुम्ही लिहिला असेल तर तिसरा पॉईंट तुमचा कन्सिडर केला जातो. फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट. आता पहा, आता इथून पुढे तुमचे सॉल्विंगचे एक्झाम्पल सुरू होतील. सॉल्विंगचे एक्झाम्पल्स म्हणजे काय? बायनरी सर्चच्या मदतीने आपल्याला हा 29 एलिमेंट सॉल्व्ह करायचा आहे. कुण्या ॲरे मधला? तो ॲरे बी तेच दिलेला राहणार. ॲरे बी पेपर मध्येच तुमच्या दिलेला राहणार, एक्झाम मध्येच तुम्हाला दिलेला राहणार. मग या ॲरे मध्ये 29 हा एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही हे बघायचं आहे आपल्याला. मग याच्यामध्ये प्रोग्राम लिहायचा आहे का बायनरी सर्चचा, किंवा एक्झाम्पलने सॉल्व्ह करायचं आहे? आता तुम्हाला जर प्रोग्रामने सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला असं सांगून देतात, हे पहा, राईट ए C प्रोग्राम, असं स्पेशली आवर्जून क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगून देतात. पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का? नाही. पहा, इथं काय म्हणलेलं आहे? राईट ए C प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लिनियर सर्च. आता इथं आपल्याला काय करायचंय? प्रोग्राम लिहायचा आहे लिनियर सर्चचा. पण इथं तसं काय म्हणलेलं आहे का? राईट ए प्रोग्राम असं काय म्हणलेलं आहे का? नाही. तर फाइंड द पोझिशन ऑफ 29 युझिंग बायनरी सर्च मेथड. बायनरी सर्चची मेथड वापरून 29 आपल्याला पोझिशन फाइंड करायची आहे या ॲरे मध्ये. आता ह्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला माहिती नसेल, हे कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला माहिती नसेल, तर मित्रांनो आपले लेक्चर्स तुम्ही बघत चला. त्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा, वर बघितलं, हे पहा, इथं पहा, हे तुमची काय आहे? बायनरी सर्च. आता बायनरी सर्चचा वापर करून कसं सॉल्व्ह करायचं हे पहा. क्वेश्चन कसा येतो? असा येतो. याच्यामध्ये 29 एलिमेंट फाइंड करायला हाच क्वेश्चन आहे. हाच एक्झाम्पल तुम्हाला येत आहे. टोटल 6 मार्काला येऊ शकतो आणि 4 मार्काला येऊ शकतो हा क्वेश्चन. मग कसं सॉल्व्ह करायचा? हे असं सॉल्व्ह करायचा. काय? लोअर फाइंड आउट करायचा, मिड फाइंड आउट करायचा. लोअर मिडचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्यायचा. सेम मी जसं इथं लिहिलंय तसं तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचं. समजत आहे का? काहीतरी अवघड आहे का? नाही. जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायला येत नसेल तर ते लेक्चर बघा. तुम्ही लेक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. एकही गोष्ट तुम्हाला समजणार नाही. लेक्चर बघितलं की तुम्हाला समजेल लोअर इंडेक्स काय आहे, कसा फाइंड आउट करायचा, मिड इंडेक्स काय आहे, मिड इंडेक्स कसा फाइंड आउट करायचा, अप्पर इंडेक्स काय आहे, अप्पर इंडेक्स कसा फाइंड आउट करायचा, कसं कंपॅरिझन करायचं दोघांमधलं, हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही लेक्चर बघता तेव्हा. म्हणून प्लेलिस्ट आहे मित्रांनो. हे प्लेलिस्ट मध्ये लेक्चर 1, लेक्चर 2, L1, L2, L3, L4 आपले सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत. ते लेक्चर्स बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच गोष्टी समजणार नाहीत. याच PDF मधले मी तुम्हाला लेक्चर्स दिलेले आहेत. याच PDF मधून तुम्हाला शिकविलेलं आहे. आता काय क्वेश्चन आहे? राईट द अल्गोरिथम ऑफ सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिथम लिहायचा आहे. काहीतरी अवघड आहे का? अल्गोरिथम बी तुम्हाला आपल्या लेक्चर या PDF मध्ये भेटून जाईल.
सगळ्या गोष्टी आपल्या या पीडीएफ मध्ये भेटून जाईल. अशी कोणतीच नाही की ती गोष्ट तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटणार नाही. फक्त क्विक सॉर्ट्स आणि मर्ज सॉर्टचा प्रोग्राम तुम्हाला या पीडीएफ मध्ये नाही. आपलं तसंच असते मित्रांनो, जे आहे ते आहे, जे आहे ते आहे म्हणून सांगायचं आणि जे नाही ते नाही म्हणून सांगायचं. हे पहा, हा अल्गोरिथम तुम्ही लिहायचा, तिथं तुम्हाला 4 मार्क भेटून जातील. समजलं? तुम्ही म्हणता सर एवढंच अल्गोरिथम त्याचे 4 मार्क कसे भेटून जातील? पण मित्रांनो, अल्गोरिथम अवघड राहते आणि सरासरी कोणी अल्गोरिथम, जास्ती विद्यार्थी अल्गोरिथम करीत नाहीत. विद्यार्थी काय करणार, डायरेक्ट एक्झाम्पल करणार, एक्झाम्पल झालं की त्यांचे प्रोग्राम करणार, अल्गोरिथम कडे तेवढं कोणी लक्ष देत नाही. मग हे त्या टीचर्सला बी माहिती, जे पेपर सेट करणारे टीचर्स आहेत त्या टीचर्सला बी माहिती. मग त्या टीचरने काय केलं, सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिथम हे 4 मार्काला देऊन टाकला डायरेक्ट. जरी भलेही ते छोटा का असना, इतकुसा का असना. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ बबल सॉर्ट. बबल सॉर्टची वर्किंग एक्सप्लेन करायची, मेथड, बबल सॉर्टची मेथड एक्सप्लेन करायची, वर्किंग मेथडची, आणि त्याचं सुटेबल एक्झाम्पल बी सांगायचंय मित्रांनो. म्हणजे काय करायचं, बबल सॉर्टची थिअरी लिहायची, थोडी थिअरी लिहायची आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं. पहा, एक्झाम्पल बी मी दिलेलं आहे आणि त्याची थिअरी बी तुम्हाला सांगितलेली आहे. वर जर तुम्ही स्क्रोल करीत गेलात तर तुम्हाला तिथं बबल सॉर्टचं एक्झाम्पल आणि त्याची थिअरी बी दिसेल तुम्हाला. हे पहा, इथं आहे तुमची बबल सॉर्टची थिअरी, ही तुमची बबल सॉर्टची थिअरी, ही तुम्ही एक्झाम मध्ये लिहायची त्या क्वेश्चनला, बरं का, आताच्या क्वेश्चनला. आणि हे तुम्ही एक्झाम्पल तुम्ही लिहून यायचंय तिथं. हे एक्झाम्पल लिहा 6 पासेस वालं किंवा कमी पासेस वालं, हे खाल्लं एक्झाम्पल लिहा. हे खाल्लं पण एक्झाम्पल बरोबर आहे, 4 पासेस वालं लिहा. तुम्ही काय करा, 4 पासेस वालच लिहा, कारण की तुम्हाला एक्झाम्पल तिथं स्वतःहून लिहायला सांगितले. मग सोपंच एक्झाम्पल घ्या ना, कशाला अवघडत जातात. सोपंच एक्झाम्पल घेतलं, 4 पासेस, कमी पासेस वाले घेतलं तर तुम्हाला टाइम बी वाचेल तुमचा एक्झाम मध्ये. आणि जेवढा तुम्ही टाइम वाचू शकता तेवढा वाचवायचा, कारण की शेवटी 6 मार्काच्या याला तुम्ही जेवढा टाइम देता 6 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण की 6 मार्काचे लेंदी क्वेश्चन्स राहतात आणि अवघड बी क्वेश्चन्स राहतात, अंडरस्टँडिंग बेस बी राहतात. आता कोणतं आहे, हा, सॉर्ट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर युझिंग इन्सर्शन सॉर्ट. आता मित्रांनो, इन्सर्शन सॉर्टचा वापर करून आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये हे एलिमेंट सॉर्ट करायचे. आता तुम्ही म्हणता सर एक्झाम मध्ये आम्हाला ऍज इट इज हेच एलिमेंट येतील का, तर नाही मित्रांनो, ह्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. या ऍरे मधले जी व्हॅल्यू आहे, आता इथे 30 आहे, याच्या जागी 30, 10, 40, 50 याच्या जागी व्हॅल्यू चेंज होऊन येऊ शकतात तुम्हाला. पण प्रॉब्लेम कसा येतो, क्वेश्चन कसा येतो ते तरी तुम्हाला समजेल का. असं तुम्हाला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायची ती मेथड दिलेली राहते. सिलेक्शननी करायची किंवा इन्सर्शननी करायची किंवा बबलनी करायची, ती मेथड तुम्हाला दिलेली राहते. मग ती मेथड दिली का मग त्याच्यावरती ती इटरेशन्स, त्याची पासेस परफॉर्म करायची. समजलं? हे सुद्धा आपण इन्सर्शन सॉर्टचे सुद्धा कसं करायचं ते सुद्धा बघितलेलं आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, लेक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. सॉर्ट आता तेच बबल सॉर्टनी करायचंय. पहा, इथं इन्सर्शन सॉर्टनी करायचं होतं, आता इथं बबल सॉर्टनी करायचं आहे या क्वेश्चन वरती, या गिवन एलिमेंट्स वरती. म्हणलं का नाही तुम्हाला. जर तुम्हाला इन्सर्शन सॉर्टनी करायचं असेल तर एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला सांगतात की इन्सर्शन सॉर्टनी करायचं, आणि तुम्हाला जर बबल सॉर्टनी करायचं असेल तर बबल सॉर्टनीच तुम्हाला पेपरमध्ये सांगून देते. क्वेश्चन मध्येच तुम्हाला सांगितलेलं नव्हतं की कोण्या मेथडनी तुम्हाला करायचं आहे, मग त्याच मेथडनी तुम्हाला ते करावं लागेल. म्हणून तुम्हाला तिन्ही मेथड यायला पाहिजे, बबल, सिलेक्शन, इन्सर्शन, क्विक बी यायला पाहिजे, मर्ज बी यायला पाहिजे. 5ला 5 मेथड तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता मित्रांनो, तुमचे टीचर्स सांगतात तुम्हाला, सर्व एक्सप्लेन करून सांगतात, भलेही त्यांचं समजू किंवा न समजू, पण ते असं सांगत नाहीत की एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारे पडतात. पण आपली अकॅडमी अशी आहे की ती तुम्हाला पूर्ण तरीकेने तुम्हाला कव्हर करते. कारण की एक्झाम मध्ये क्वेश्चनच कसे येणार हे तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही काय सॉल्व्ह तरी काय करणार आहे. तुम्ही नुसते तुम्हाला मोप की तुम्हाला बबल, सिलेक्शन सर्व टेक्निक्स येत आहेत, पण तुम्हाला क्वेश्चन कसे त्याच्यावरती पडणार आहेत हेच माहिती नसेल तर तुम्ही काय करणार आहात. म्हणजे तुम्हाला ही कुठे ना कुठे याच्या एक्झाम मध्ये अडचण येणार आहे क्वेश्चन समजून घ्यायला. पण तुम्ही आता तुम्हाला जर ही क्वेश्चन आधीच समजली कशा प्रकारे क्वेश्चन येतात, तर तुम्ही याला वाचायची सुद्धा गरज नाही. तुम्ही क्वेश्चनची डायरेक्ट तुम्हाला ही मेथड बघितली, हे एक्झाम्पल बघितला, हा, सॉल्व्ह करीत राहायचं. कसं सॉल्व्ह करायचे फक्त ते बघायचं, असेंडिंग मध्ये करायचे किंवा डिसेंडिंग मध्ये करायचे. आता एवढं सांगण्याचं तात्पर्य काय, फक्त तुम्हाला क्वेश्चनचं पॅटर्न समजाव. राईट ए सी प्रोग्राम टू सॉर्ट अँड ॲरे 10 एलिमेंट ॲरे सॉर्ट करायचा आहे. सी प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला. कुणाचा, बबल सॉर्ट लॉजिक इम्प्लिमेंट करून, बबल सॉर्टचं लॉजिक इम्प्लिमेंट करून सी प्रोग्राम लिहायचा. 10 एलिमेंट्स आपल्याला सॉर्टेड करायचे. आता तुम्ही म्हणता ते प्रोग्राम कुठं आहे, तर मी त्या प्रोग्राम बी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. बबल सॉर्टचं लॉजिक कुठं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहा, इन्सर्शन, हे सिलेक्शन, हे पहा, हे तुमचं काय आहे, बबल सॉर्टचं लॉजिक आहे. बबल सॉर्टचं लॉजिक समजलं.
हे लॉजिक तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे, तुमच्या पेपरमध्ये याचा प्रोग्राम लिहायचा आहे तुम्हाला. कळालं? ही सर्व पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हावं लागेल. तिच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटेल. व्हॉट्सअप नंबर भेटला की त्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन व्हायचं. ते व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाकायचा, सर आम्हाला नोट्स बाय करायच्यात म्हणून. मग मी त्यावरती तुम्हाला रिप्लाय करेन. 24 तासात तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. डिस्क्राईब बायनरी सर्च टेक्निक विथ सुटेबल एक्झाम्पल. हाच एक्झाम्पल आहे. कुठे गेला? हा, बायनरी सर्चची टेक्निक एक्सप्लेन करायची विथ एक्झाम्पल. मग इथं तुम्ही बायनरी सर्चची थिअरी लिहायची आणि बायनरी सर्चची एक्झाम्पल, म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले तरी चालते. बायनरी सर्चचं एखादं एक्झाम्पल म्हणजेच ते सॉल्व्ह करून दाखवायचे. छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं, कमी पासेसवालं, म्हणजे कमी ह्याच्यावालं इटरेशन्सवालं, आणि ते परफॉर्म करून दाखवायचं. 4 इटरेशन 3 इटरेशन एवढ्या इटरेशन वाली परफॉर्म करून दाखवा. नाहीतर तुम्ही या पीडीएफ मध्ये मी जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल सुद्धा ऍज इट इज तुम्ही लिहू शकता. डिस्क्राईब द वर्किंग ऑफ लिनियर सर्च. सेम लिनियर सर्च साठी तसंच करायचे. बायनरी सर्च साठी झालं, लिनियर सर्च साठी वर्किंग लिनियर सर्चची एक्झाम्पल सगळी एक्सप्लेन करायची, डिस्क्राईब करायची. राईट सी प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लिनियर सर्च. आता सेम जसं आपण बबल सॉर्टचा प्रोग्राम लिहिला तसंच लिनियर सर्चचा कसा प्रोग्राम लिहायचा आहे, ते लिनियर सर्चचा बी प्रोग्राम लिहायचा आहे. आपल्या पीडीएफ मध्येच अवेलेबल आहे, ती बी बघून घ्या. डिस्क्राईब बबल सॉर्टला डिस्क्राईब करायचे आणि त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सांगायचे आहेत. पहा, सगळ्याचे ऍडव्हान्टेज मी मागच्या लेक्चरमध्येच दिलेत. मर्ज सॉर्टचं जेव्हा मी लेक्चर घेतलं तेव्हा मी त्याच्यात सगळ्यांचे ऍडव्हान्टेज दिलेत. मर्जचे ऍडव्हान्टेज, क्विकचे ऍडव्हान्टेज, सिलेक्शनचे ऍडव्हान्टेज, इन्सर्शनचे ऍडव्हान्टेज आणि तुमचे बबल सॉर्टचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, हे सर्व गोष्टीचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज दिलेले आहेत. ते तुम्हाला लिहायचे. सॉर्ट द फॉलोइंग नंबर्स इन युझिंग क्विक सॉर्टचा मदतीने आपल्याला हे नंबर सॉर्ट करायचे आहेत. कसे करायचे आहेत? इलिप्स काढू पिवट सिलेक्ट करू, क्विक सॉर्टचा आपण काढू शकता. समजलं? आता जर तुम्हाला हे नोट्स, ही पीडीएफ, अख्खी पीडीएफ जर तुम्हाला बाय करायची असेल, हे पहा, टोटली ही पीडीएफ तुम्हाला जर बाय करायची असेल तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती एक नंबर दिसतो, तुम्हाला त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्या फोन नंबरवरती, व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. मेसेज केला की मी तुम्हाला ही पीडीएफ डायरेक्टली तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर ही तुमच्या त्याच नंबरवरती मी तुम्हाला सेंड करून देईन. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशीच आता युनिट 3 बी सुरुवात करणार आहोत. इथून पुढे युनिट 3 चे लेक्चर सुद्धा येणार आहेत. आपण 5 युनिट कव्हर करणार आहोत. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.